Hello students, I am Nirulata Sawant. Welcome to the Vistry Education Academy, and today's topic is essential elements. Essential elements, micronutrients and micronutrients for plant growth. So, this is the introduction. Plants require a variety of chemical elements. प्लांट्सला काय असतात? रिक्वायर असतात काय? केमिकल एलिमेंट्स for their growth, development and metabolic activities. These chemical elements absorb from soil, water and air. कशामधून absorb केल्या जातात मग? Elements, soil, water and air are called as the essential elements. त्यालाच काय म्हणतो आपण? Essential elements. So, an element is considered essentials. Okay? It is required for normal growth and reproduction. कशा कशासाठी एलिमेंट्स रिक्वायर्ड असतात नॉर्मल ग्रोथ प्लांटची आणि रिप्रोडक्शन साठी. इट कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय एनी अदर एलिमेंट्स. कुठलेही एलिमेंट्स रिप्लेस करू शकत नाही. ओके. इट इज डायरेक्टली इन्व्हॉल्व इन प्लांट मेटाबॉलिझम. कसे इन्व्हॉल्व असतात प्लांट मेटाबॉलिझम साठी. सो इसेन्शियल nutrients are broadly classified into macronutrients and micronutrients based on the क्वांटिटी रिक्वायरमेंट. मॅक्रोन्यूट्रिएंट्स लार्ज अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे आणि मायक्रो हे कमी अमाउंट मध्ये प्रेझेंट असतात. सो दे कॅन नॉट रिप्लेस एनी अदर एलिमेंट्स. सो दिस इज द इंट्रोडक्शन. नेक्स्ट, फर्स्ट वन इज द इसेन्शियल एलिमेंट्स रिक्वायर्ड फॉर प्लांट ग्रोथ. मॅक्रोन्यूट्रिएंट्स. सो आपण पाहणार आहोत फर्स्ट मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स आर रिक्वायर्ड इन अ लार्ज अमाउंट. हे कसे प्रेझेंट असतात? लार्ज अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मॅक्रोन्यूट्रिएंट्स. अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत ते स्मॉल अमाउंट मध्ये प्रेझेंट असतात प्लांट्सच्या. ठीक आहे मध्ये. दे आर मेनली स्ट्रक्चरल कंपोनेंट्स अँड प्ले मेजर रोल्स इन मेटाबॉलिक प्रोसेसेस. जेवढ्या काही मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत प्लांट्स मध्ये, ठीक आहे, फोटोसिंथेसिस होतं, रेस्पिरेशन होतं, यामध्ये याचा इम्पॉर्टंट आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा. सो फर्स्ट वन इज द कार्बन. सो ऑब्टेन फ्रॉम CO2 थ्रू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस होतं ते आहे, यामध्ये CO2 नीड असतो. मेजर कंपोनेंट ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड अँड न्यूक्लिक ऍसिड्स. सो फॉर्म प्लांट बायोमास. सो नेक्स्ट वन इज द हायड्रोजन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डिराइव्ह फ्रॉम वॉटर. कशापासून आपण हायड्रोजनला डिराइव्ह करतो? वॉटर. पार्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व इन ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. यालाच काय म्हणतो आपण? मॅक्रोन्यूट्रिएंट्स आपण बघत आहोत. लार्ज अमाउंट मध्ये प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. सो ऑक्सिजन. थर्ड वन इज दी ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम बोथ CO2 and water, required for respiration and building organic molecules. Okay. So nitrogen, observe as a nitrate or ammonium. यालाच काय करतो आपण? ऑब्झर्व नायट्रेट म्हणून. कंपोनेंट ऑफ अमायनो ऍसिड, प्रोटीन्स, न्यूक्लियोटाइड्स, क्लोरोफिल अँड हार्मोन्स. सो फिफ्थ वन इज दी फॉस्फरस. ऍब्झॉर्ब ऍज अ फॉस्फेट आयन. याला कशाने आपण म्हटलेलं आहे? ऍब्झॉर्ब ऍज अ फॉस्फेट आयन. स्ट्रक्चरल कंपोनेंट ऑफ ATP, DNA, RNA अँड फॉस्फोलिपिड्स. सो इसेन्शियल फॉर एनर्जी ट्रान्सफर. कशासाठी इसेन्शियल आहे हा? एनर्जी ट्रान्सफर अँड सेल डिव्हिजन. सो सिक्स वन इज पोटॅशियम. ऍब्झॉर्ब ऍज अ K. सो needed for stomatal regulation, enzyme activation and osmotic balance. कशासाठी पोटॅशियमचा यूज केलेला आहे इथे? needed for stomatal regulation. स्टोमॅटा ओपन अँड क्लोज होतो, फोटोसिंथेसिस होतं, माहिती आहे तुम्हाला. ट्रान्सपायरेशन होतं स्टोमॅटा ओपन अँड क्लोज झाल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्झाईमला ऍक्टिव्ह करण्याचं काम सुद्धा करते आणि ऑस्मॅटिक बॅलन्स मेंटेन करतो. हेल्प्स इन अ प्रोटीन सिंथेसिस. अगेन हेल्प इन अ प्रोटीन सिंथेसिस साठी सुद्धा पोटॅशियमचा यूज, एलिमेंटचा यूज होतो. ओके. सो नेक्स्ट इज द कॅल्शियम. कॅल्शियम आपण डिनोट करतो कशाने? Ca. ओके. कॅल्शियम डिनोट ऍज अ
Ca, component of cell wall, calcium pectide, so regulates membrane permeability and signaling. हा काय करतो? मेम्ब्रेन ला रेग्युलेट करण्याचं काम आणि परमिएबिलिटी आणि सिग्नल देण्याचं काम कोण करतं इथे? कॅल्शियम एलिमेंट. सो मॅग्नेशियम absorb as a Mg, so central atom in the chlorophyll molecule. हा काय आहे? सेंट्रल ऍटम आहे कशामधला? क्लोरोफिल मॉलिक्यूल मधला. ठीक आहे. क्लोरोफिल पिगमेंट माहिती आहे तुम्हाला, ग्रीन पिगमेंट जिथे फोटोसिंथेसिस होतं. इम्पॉर्टंट फॉर एन्झाईम ऍक्टिव्हेशन अँड एनर्जी मेटाबॉलिझम. रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे आणि एन्झाईमला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करते? मॅग्नेशियम. ओके. नेक्स्ट वन इज दी सल्फर. absorb as a sulfate, okay, component of sulfur containing amino acid, okay, cysteine and methionine, needed for vitamins, biotin and thymine, needed for vitamins, okay, sulfur. So आपण आता बघितलेलं होतं काय? मॅक्रो एलिमेंट्स, आणि आता बघतोय आपण मायक्रो एलिमेंट्स. सो मायक्रो एलिमेंट्स मीन्स स्मॉल अमाउंट मध्ये प्रेझेंट असतात प्लांटच्या ग्रोथ साठी. ओके. So these are the micro elements are required in small amount, less than 1. Okay. But they are essential for enzyme activation and biochemical functions. हे कशासाठी essential आहेत मग? एन्झाईमला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आणि बायोकेमिकल फंक्शन्स साठी. ओके. सो फर्स्ट वन इज द आयरन, कंपोनेंट ऑफ सायटोक्रोम स्फेरिडॉक्सिन, रिक्वायर्ड फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. क्लोरोफिल सिंथेसिस माहिती आहे, ग्रीन पिगमेंट प्रेझेंट असतो आणि फोटोसिंथेसिस होतं, त्यालाच म्हणायचं आहे रिक्वायर्ड फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. सेकंड वन इज द मॅग्नीज, इन्व्हॉल्व इन फोटोलायसिस ऑफ वॉटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस, ऍक्टिव्हेट सेव्हरल एन्झाइम्स. नेक्स्ट वन इज द झिंक, कंपोनेंट ऑफ ऑक्सिन सिंथेसिस. हार्मोन्स माहिती आहे आपल्याला, ऑक्सिन, जिब्रेलिन्स. सो components of auxin synthesis, enzymes, several dehydrogenases. So help in protein synthesis. कशासाठी झिंकचा हेल्प होतोय? प्रोटीन सिंथेसिस साठी. So next one is the copper, part of photocyanin, involved in electron transport. कशासाठी यूज होतोय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट साठी. आणि यामध्ये जे आहे लिग्निन सिंथेसिस होतं. ठीक आहे. हेल्प इन लिग्निन सिंथेसिस कॉपर मध्ये. सो boron, next one is the boron, so required for pollen tube growth, cell wall formation and sugar transport. हा बोरॉन जो दिलेला आहे तो कशासाठी आहे? पोलन ट्यूबची ग्रोथ, त्याच्यानंतर सेल वॉलचं फॉर्मेशन आणि शुगर ट्रान्सपोर्ट साठी सुद्धा इसेन्शियल आहे. ओके. इसेन्शियल फॉर मेम्ब्रेन इंटिग्रिटी, मेम्ब्रेनची इंटिग्रिटी मेंटेन करण्याचं काम कोण करतंय? मग बोरॉन एलिमेंट करतोय. सो नेक्स्ट वन इज दी molybdenum, okay, component of nitrogenase and nitrate reductase enzyme, needed for nitrogen metabolism. हा कशासाठी यूज होतो मग? नायट्रोजन मेटाबॉलिझम साठी. ओके. सो सेवेंथ वन इज द क्लोरीन, इन्व्हॉल्व इन ऑस्मॅटिक अँड आयोनिक बॅलन्स. हा कशासाठी इन्व्हॉल्व आहे? ऑस्मॅटिक अँड आयोनिक बॅलन्स. रिक्वायर फॉर फोटोसिस्टीम सेकंड ऍक्टिव्हिटी. कशासाठी रिक्वायर्ड आहे? फोटोसिस्टीम सेकंड. सो नेक्स्ट वन इज द निकेल, पार्ट ऑफ युरिएज एन्झाईम. हा कशासाठी एन्झाईम आहे? पार्ट ऑफ युरिएज एन्झाईम, हेल्प इन नायट्रोजन मेटाबॉलिझम, स्पेशली इन लिग्युमिनस. ओके. लिग्युमचे जे शेंगांचे झाड असतात ना त्यामध्ये हे प्रेझेंट असतो. कोण? निकेल. थँक्यू.